काहीतरी उगेच काहीतरी असं असं करून उगेच लोकांना डोलायला लावणं. ते पुंगी वाजवल्यावर बी नाक डोलतं, तुम्ही डोलणार नाही. ऐका, लक्षात घ्या, भाग्यवान कंपनी आहे. जे अतिशय महत्त्वाचं आहे, जीवाचा जीवदशा जाऊन आपलं मूळ स्वरूप जे आहे शिव स्वरूप, त्या सुस्वरूपात शिवरूपात जे काही साधन घेऊन जातं ते आणि फक्त नामच आहे. आता भाऊ खूप गोड तुमच्या तोंडावर मी तुमचं कौतुक करणं तुम्हाला आवडणार नाही कदाचित, पण 100% याला गुरुनिष्ठा निष्ठी नाही, गुरुनिष्ठा आणि हे सगळं कार्य तो करून घेत असतो. माझे पण त्याचा अनुभव आहे. मी काय तुमच्यातलंच लेकरू आहे. पण जेव्हा बाबा भेटले असेल, बाबांच्या सान्निध्यात राहिलो, बाबांनी जे काही सांगितलं ते म्हणजे परिपूर्ण त्याला मी त्याचा दास होऊन ते केलं. त्याच्यामुळं ते सगळं हा मेळ भासतो. आणि तुम्ही म्हणून माझ्यासमोर आहे, म्हणून तुम्ही मला अन्न करतात, त्याचं कारण आहे. अतिशय गोड ज्ञानेश्वरी. बघा, ज्ञानेश्वरी ज्ञान प्लस ज्याच्यात ईश्वरी ज्ञान आहे त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ईश्वरी ज्ञान. ईश्वरी ज्ञान बरं का. ज्ञान अनेक आहे, ते ज्ञान ईश्वराकडे घेऊन जात नाही. ते ज्ञान तुम्हाला पोट भरण्याचं असेल, लोक मानतील त्या ज्ञानाने, ते ज्ञान. पण हे ईश्वरी ज्ञान, या ईश्वरी ज्ञानामध्ये ईश्वर आपल्याला जवळ करतो असं ज्ञान ज्याच्यात आहे त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. बरं, ही आपल्यापुढे कोणी मांडली? ज्ञानेश्वर महाराज. जो ईश्वरच होता त्याला आम्ही ज्ञानेश्वर म्हणलो. ज्ञानाचा असा बनलेला आहे की ईश्वर, ते माझे ज्ञानेश्वर महाराज त्यांनी आपल्या पुढे मांडले. म्हणजे ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर महाराज दोन नाही. बघा, ऐका, तसे तुम्ही आणि देव वेगळे नाही. पण आम्ही म्हणतो ज्ञानेश्वरी आणा बरं. म्हणजे कोणाची? म्हणले अहो नाही का ज्ञानेश्वर, अहो ते ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणा ना. अरे ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी वेगळी नाही ना. आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, म्हणले राहिले कुठं, हे ज्ञानेश्वरी कोण आहे? हो, तुम्ही कधी आले मग? अरे मी बघितलंच नाही. तुम्हाला बसलं असतं 5 मिनिटानं, माझ्या डोक्यात होतं. मी काय डोळे लावलेले असतात, पुढं बघत नसतो. मला एक सवय लागली. मी तुम्हाला वाटतं बसलेलो, माझे डोळे मी लावून बसलेलो असतो, कारण काहीच दिसलं नाही पाहिजे मला, फक्त माझा भगवंत दिसला पाहिजे. आणि उघडल्यावर मग तोच दिसतो. कारण कल्पना माझ्या सगळ्या मावळलेल्या असतात. माझे डोळे झाकल्याच्या नंतर कल्पना मावळल्या सगळ्या, विकल्प संकल्प गेला आणि मग ते ईश्वराशी एकरूप झालं. डोळे उघडले, कल्पनेने हे सगळं अनेक दिसत होते, ते दिसत नाही. म्हणून हो, आपणच आपल्याला कंपाऊंड करायचं. ऐका महाराज, खूप गोड, खरंच गोरख भाऊ अतिशय सुंदर बोलले, खरंच अतिशय सुंदर बोलले. ते मलाच कळतं फक्त. भाग्यवान आहात, ही सगळीच मंडळी भाग्यवान आहे. इथं पाठपाठांतराचा विषय नाही महाराज, इथं पाठपाठांतराचा विषय नाही, फक्त दिलेले साधन महत्त्वाचं आहे. आणि ते नाम सगळ्यांना मिळालं ना. मग काय करायचं तर चिंतनच महत्त्वाचं. या आता या भाऊ पुढे या, एकदम डायरेक्टच तुम्ही इकडे पुढे या, पुढे या, इथं बस, इकडं बसा. जागा पुढं सारखं, तुम्ही पुढं सारखं. हां नाही, काही नाही. आपण आहे ना, हा आजचा स्टॉप केलं होतं पावसा पाण्यामुळे. ते सतीश भाऊ नाही ना ग्रुपवर नाही म्हणून सांगितलं, त्याच्यामुळे त्यांची चूक नाही, मीच तो निर्णय घेतला. पण ते परत टाकायला पाहिजे होतं. बऱ्याच दिवस नाही, परत टाकायचंच नाही. हा कार्यक्रम पूर्ण चांगल्या प्रकारे होणार, व्यवस्थित बाहेर होणार. म्हणजे आपल्या पुरता नाही, गल्लीतसुद्धा दौंडी गेली पाहिजे. हा, आपल्या दौंडीने थोडी जागी झालं, पण गल्लीत जर दौंडी दिली ना, काय चाललं गाडी म्हणलं, इथं काहीतरी आहे म्हणलं, काहीतरी आहे म्हणल्यानंतर बसणार माणूस येऊ, मग काहीतरी आहे, काय चाललं बा, काय चाललं, अरे दुसरं काहीच नाही म्हणले, परमार्थ करता येते. अरे हा, म्हणूनसाठी ही दौंडी आपल्यापुरती नाही, ही दौंडी आपल्याला बाहेर द्यायची. पण म्हणून आता पण तरी काय ते त्या आमदार भाऊला झोप आहे ना, ते आले नाही अण्णा बसू. हे बाबासाहेब आले म्हणले अण्णा बसूच, आपण आपल्यात बसू, आपल्यात तर बसणारच आहे. म्हणून ऐका माऊली, खूप गोड विषय तुम्ही निवडला. जय जय ओ शुद्धे, त्याचा जय जय असो, त्याचा जय जय असो, कोणाचा? शुद्ध जो आहे ह्या विश्वामध्ये त्याचा. कोण आहे? म्हणजे तो प्रसिद्ध आहे, उदार आहे हो म्हणजे अंतःकरणाने. असा कोण आहे सांगा ना मग तुम्ही आम्हाला. काय नुसतं वर्णन करतात, अहो ते नाही का म्हणले, अहो ते म्हणजे पण सांगा ना, अहो तेच सांगतो ना. अगं बरं का, मी ज्ञानेश्वर मारलो म्हणले काय, अहो काय नुसतं हां, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे
नव्रत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिदिले अनुठी ताठी ते तुझ्या गुरुकृपादृष्टी निर्विषय होय. तरी कावना ते तापू पोळी कैसे निवो शोको जाळी जरी प्रसाद रस कलोळी पुरेशी तू योग सुखाचे सोळे शेवका तुझे निष्ण्याळे सोहम सिद्धी चेलळे पाळीशी तू. बगलातून आलंय का? बगलातून आलं बघा ना तुम्ही. पण हे माहीत नसल्यामुळं घोटाळा आहे. दुसऱ्याला नाव ठेवू नका. तुम्हाला काही कळत नाही, आम्हाला कळतं ना. मग त्यांना तुम्ही बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न करा. समाज आपल्याकडं का ओळख नाही, हे यांच्याकडे नाही म्हणलं, यांना काय कळतं. अरे त्यांना कळत नाही म्हणून तर तू समजून सांग ना. तू मोठा होऊ नको. लागून या पाय विनवितो तुम्हाला, लागून या पाय विनवितो तुम्हाला. हां, मुखी नाम हाती. बघा ना, हे तवा समाज जवळ येतो. आपलं उलटं होतं. मला थोडं ज्ञान झालं आणि तो अहंकार. आणि तो अहंकार घालवण्यासाठी भक्ती करायची माईबापांनो. काय नाही अहंकार झाला. हे शरीराचा मला अहंकार आहे. हे म्हणले मी अशी माझ्या शरीर बेस्ट काय वास येतो तुझा. बघा आता हिला अहंकार झाला. हे कपडे मळे काही म्हणले बघा विस्तरीचे. ह्यो एक अहंकार आहे. आणि काय तुझ्याकडं 100ची नोट, हा अहंकार आहे. कुठला अहंकार नाही. आणि हा अहंकार तुम्हाला नाचवतो. तुम्हाला दुःख कोणीच देत नाही महाराज. आपलाच झालेला अहंकार मला नडतो. म्हणजे कसं काय? आता मी समजा प्रवचन कर, मी एक गुरु झालो यांचा आणि मी गल्लीन चाललो, मला विचारलंच नाही, मला झोप येणार नाही. दुःख तुम्ही दिलं का गल्लीतल्या लोकांनी? अजिबात नाही. माझा अहंकार जागी केला, रातभर झोप नाही आला. तुम्ही कुठे दुःख दिलं? कोणी मला काहीच बोललं नाही. फक्त मला विचारण्याचा अहंकार. तुला काय विचारायचं? तेही माणसं आहे, तूही माणूस आहे, काय फरक आहे? तुला काय विचारायचं? तू विचार ना त्यांना. तू विचार त्यांना. म्हणजे काय विचारायचं? तुला ज्ञान झालं आहे ना, ते आज्ञा नाही ना. किती परमार्थ म्हणजे काय माय बापा? परमार्थ म्हणजे फक्त असं जे गुव्य आहे ते माहीत नाही, झाकलेलं, तेवढं समजून घे. आणि ते समजून घेण्यासाठी ज्यांना समजलं त्यांचे पाय धरावं लागेल. बरोबर आहे की नाही भाऊ? मिले शहाण आहे, मिले हुशारी समजा, पण मला तो रस्ता माहीत नाही. मी काय विचारेन ते दोत्र्या माणसाला? हे अरे ते रस्ता त्यांना माहिती आहे. तू जरी हुशार असला पण ते रस्ता माहीत नाही ना. तुला असं हात जोडावं लागेल ना. नाही हिंड मग इकडं तिकडं गाव का म्हणून येणं. मग या का मला तिकडं विचारायचं ना. म्हणजे ते बाबा भेटलेत, मग विचार का मला वाटलं ते बावळट माणूस मी लई हुशार. तसं नाही चालत महाराज. इथं लहानच व्हावं लागेल तुम्हाला. लहान होऊन आपल्याला जे काही माहीत नाही तेवढं समजून घ्यायचं. तेवढं समजून घ्या, त्याची शिकरो तुमचं जीवन सफल झालं. ऐका मग किती गोड व्हावे. हे माऊली महावैष्णव बघा बरं का. तर ह्या मंगलचरणाची वय महाराज 19 मंगलचरण. माऊली म्हणतात मी अज्ञानी होतो. कोण म्हणतात? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ते म्हणले मी अज्ञानी होतो. आणि मग खाऊ म्हणले महाराज तुम्ही तर एवढी मोठी ज्ञानेश्वरी आमच्या पुढे मांडली. त्याचं कारण आहे म्हणले. तुम्ही वेडे आहे का म्हणले? त्याचं कारण आहे म्हणले. म्हणले काय कारण घडलं जरा सांगा ना आम्हाला. अहो तेच सांगतो ना म्हणले. बघा बरं का इथं ते तुझ्या गुरु कृपा दृष्टी. मी म्हणत नाही, माझे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी तसा अज्ञानी होतो. गीता हे तत्व भगवंतांनी द्वापारयुगामध्ये संस्कृत वाणीमध्ये संस्कृतमध्ये सांगितलं. ते मी प्राकृतमध्ये करू शकत नव्हतो. काय माऊली? अहो तुम्ही केली की ज्ञानेश्वरी? ऐका ना म्हणले जरा. ते मी जे केलं ना ते तुझी या कृपादृष्टी. म्हणून माऊली म्हणतात, मला सगळे मोठे म्हणतात, मी मोठा नाही आहे. अहो काय ज्ञानेश्वर महाराज, अहो किती आमच्यासाठी या लेकरांसाठी ते तत्त्वज्ञान आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आमच्या पुढे मांडलं. माऊली म्हणले नाही ना. अहो म्हणले तुम्ही मग काय झालं? हे झालं तेच सांगतो. माझ्या जीवनामध्ये ज्यांचा मी जय जय करतो ना ते शुद्ध आहे, ते उदार आहे, ते प्रसिद्ध आहे, प्रसिद्धी उदार आहे, अनवरत आनंद आहे. न संपणारा तो ढग सारखा वर्ष पडतो ना त्याला पाऊस म्हणतात. हे वादळ आहे, हे निघून जाणार आहे. आणि वर्षेती म्हणजे ज्यांचा मी जय जयकार करतो, जे उदार आहे, शुद्ध,
मग शुद्ध आपण नाही का? आता इथं आपला 7 दिवस सप्ताह चालला, जारी 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 माऊली माऊली, आम्ही शुद्ध झालो पण तेवढे पुरते झालो. सप्ताह संपला, तो लई ना असं तिथं लई तशी नाही ना. म्हणले तसे नाही. मी ज्यांचं वर्णन करतो ना, माऊली म्हटले, ज्यांचं मी वर्णन करतो, ज्यांच्यामुळं मी माणूस झालो, ज्यांच्यामुळे मी त्या गीतेवर टीका करू शकलो, त्यांच्याबद्दल मी सांगतो, त्यांचाच मी जय जयकार करतो. बघा काय गोड बघाय मला. ज्ञानेश्वर महाराज आपल्याशी बोलतात. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. मी सांगत नाही, मी नाही सांगत. मग कोण सांगतं? माझे माऊली सांगतात. हे म्हणजे तुम्ही बोलतात. मी तर बोलत असतो ना महाराज. जर पहाटे गेलो, ज्ञानेश्वरी माझ्या हातात द्या. पहाटे गेलो मी गावाला, नाही कायमचा गेलो आणि म्हणले अण्णा आलेले ना, ते काही झोपलेले, म्हणले बसा उठून त्यांना द्या ज्ञानेश्वरी. अण्णा बोलतील का? बोलतील का? मग अण्णा बोलतात का? आता हे तर कळत नाही महाराजांना. आणि जर तुम्ही म्हणले अण्णा खूप छान सांगतात, आणि अण्णा जर म्हणलं मी आहे ना, मग माझा अहंकार असं 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 होईल. बेड्या तू सांगतच नाही, माझी माऊली सांगते. हे शब्द बाहेर पडतात ना, त्यांच्यामुळं पडतात. ते जर बाजूला झाले, हे मडं होईल. मडं याला जाळावं लागेल. हा टूर टूर करतो, हा याला 4 माणसांना खांदीवर नेऊन जाळावं लागेल. आम्हाला हेच कळालं. अरे हे जगत चालवणारा तो आहे, तो तुमच्यात आहे म्हणून तुम्ही बसले, माझ्यात आहे म्हणून हे हात हालतात आणि शब्द बाहेर पडतात. मग माऊली दिसत नाही, पण ही ज्ञानेश्वरी म्हणजे माऊली आहे मला. आणि ते बोलतात बरं का. आता मी बोलतो हे ऐकूच नका, माझ्यावर विश्वास ठेवूच नका, कारण ते बोलतात. कारण मी ऐकू राहील आणि मी संगत करतो ना महाराज, त्याच्यासाठी मी संगत करतो. कारण आता ज्ञानेश्वर महाराजांचं मला ऐकायला भेटेल. हे म्हटले ना, नाही अण्णा आपल्याला बसायचं, मला तो आनंदच आहे. अरे चला म्हणलं, एक 10-5 मिनटं ज्ञानेश्वर महाराज संगत होईल मला. तसा मी अशा गप्पा गोष्टी मारल आणि झोपल मजाने. माझी गैरहजेरी आज शाळेत, गैरहजेरी. आणि गैरहजर असणाऱ्या मुलाला मार्क पडतात का त्याचा सत्कार होतो का? जो काही हजर राहतो ना, कदाचित त्याला कमी जास्त आलं तरी चालेल, पण गुरुजी म्हणतात त्याला मार्क जरी कमी पडले ना, पण हा विद्यार्थी आहे ना, दररोज याचं हजेरी पटल बघा म्हणले. एकही दिवस गैरहजर नाही, प्रामाणिक विद्यार्थी म्हणले. हो महाराज, लक्षात घ्या, ही संगत फार उंच आहे. मग हे सगळं झालं ना, म्हणले का हो एवढे गुण गाता तुमच्या गुरुचे? अहो ऐका ना म्हणले, तो उदार आहे आणि शुद्ध आहे, कधीच अशुद्ध होत नाही. माझा परमात्मा, माझा सद्गुरू, माझे निवृत्तीनाथ, माझे सद्गुरू आहे, त्यांची कृपा झाली म्हणून मी तुमच्या पुढे अतिशय अवघड असताना संस्कृतमध्ये द्वापारयुगामध्ये जे सांगितलं अर्जुनाला, अर्जुन जागी झाला. जाता जाता जो रडायला लागला, उद्धव देवा मला सोडून चाललेस काय? अरे बेड्या, निज धामाला चाललो, पण चालले ना. मग निज म्हणजे तुझ्यातच जे तत्व आहे, तुझ्यातच मी आहे, याला निज धाम म्हणतात. मी सोडून कुठे चाललो? आणि मग ते हसायला लागले. आम्हाला ते समजून घ्यायचं ना माय बापांनो. अरे निज म्हणजे आपल्यात असणारा आत्मा, हा देव, ते तुम्ही आहे. कुठे दुःख आहे, कुठे राग येईल? देवाला राग येतो का? देव दुःखी होतो का? देव रडतो का? देव नाव ठेवतो का? देव दुसऱ्याचा मत्सर करतो का? तो म्हणतो यारे यारे या ना, लहान असो थोर असो, ती भलती नारी कुठल्या जाती धर्माची आहे ना, या तो देव आहे आणि ते तुम्ही आहे ना. मग आम्ही का बदलत नाही? त्याचं कारण आहे ती ओळख आम्हाला झालेली नाही. आम्हाला फक्त ओळख झाली म्हणजे तू फलाना, ही आमकी ही ओळख झाली, या शरीराच्या संबंधाने नावं ठेवले. आणि मग म्हणले तुम्हाला कळत नाही का मी कोण आहे? मी उलटं बोलतो का? हां, म्हणून या मला इथं बसवलं का तुम्ही खाली? कळलं का? मी प्रवचनकार. हा झालं बा, तिथंच थांबला. अरे त्याच्या पुढे जा ना. तू कोण आहे? तू तत्वता वासुदेव आहे ना. मग हे कोण आहे? हे वासुदेव नाही का? मग बदल का करतो? परमार्थ म्हणजे काय महाराज? ही नजर येणं म्हणजे परमार्थ. माय बापा तुमच्या पाया पडतो राजेव, मला खूप तळमळ आहे. सगळ्यांनी मस्त असं इतकं प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान महाराज. आणि प्रेम त्याला म्हणतात सच्चित आनंद, जे स्वरूप आहे तो परमानंद. आणि तो परमानंद हे स्वरूप तुम्ही आहात. ही बॉडी नाही, याच्यामध्ये येते.
आणि ती ओळख करून घ्या आणि हे साधन म्हणून वापरा. मस्त असं असं करा म्हणून. हो हो, पण ती ओळख करू. ती ओळख न होता मी असं असं करतो, पण मी म्हणतो माझ्यासारखं कोणीच नाही. मग म्हणले तुमचं चुकतं, माझं असं चालू. ओळख न होता बरं का. आणि ओळख झाली ना तर काहीच नाही, तो आनंद वेगळा. तिथं मी नाही तू नाही, एकच अनेक होऊन उड्या मारायच्या. आपल्याला अनेक दिसू द्या, पण तो एकच अनेक झालेला आहे. ऐका तुम्ही, खूप गोड विषय महाराज, खूप खरंच गोड विषय निवडला. हा ही नजर आहे, परमार्थाची नजर याला म्हणतात. बघा तुम्ही, गप्प गोष्टी नाही महाराज. का ज्याचा मी जय जयकार करतो, माऊली म्हणतात. म्हणले का असं? त्यांनी मला माणूस बनवलं आणि तुमच्या पुढे बसवलं. म्हणले कोणी म्हणावं महाविष्णूचा अवतार साका माझा ज्ञानेश्वर. काय आपण कुठं आहे? कुठं आहे आपण? कुठंच नाही. आणि जर असं व्हायचं असेल तर मग ही संगत आपल्याला करावं लागेल आणि समजून घ्यायला लागेल. त्याच पंक्तीला तुम्ही वाचणार, कारण ईश्वरच आहात तुम्ही. पण आपल्याला ती ओळख नाही. ती ओळख करून घ्या. ज्यांना झाली त्यांना, माऊलीला झाली. माऊली म्हणतात मी ज्याचा जय जयकार करतो ना तो शुद्ध आहे, कधीच अशुद्ध होत नाही. माझा परमात्मा आहे तो. कधी कळला मला? उदार आहे, प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे देव. आणि त्याचा जो आनंद आहे तो कधीच कमी होत नाही, डबल होतो बोले. बघा बरं का. आणि तो असा माझ्याकडे येतो सारखा. तो आनंद माझा टिकतो त्यांच्यामुळं. आणि काय झालं तर महाराज, तुमचं आमचं एकच झालं. विषय व्याळे मिठी, दिदिली नुठी ताटी. आमचं काय झालं? 5 विषयाशी मिठी पडली. शब्द रूप रसगंध आणि स्पर्श याची शेवटी मिठी पडली ना आमची त्या विषयाशी, ती सुटत नाही. लगेच नाही, लगेच नाही. बापरे बापरे बापरे, एवढी मिठी पडली त्या मधमाशांची त्या पोळीशी ना महाराज. बाप 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 बाप. तुम्ही जर म्हणले अगं मावशी उठा ना, मेलाच असतं. जर म्हणले उठा म्हणलं, मग शहाणा माणूस म्हणतो काहीच करू नका. मध जर खायचं असेल, ती मिठी पडलेली आहे ना ती सुटली पाहिजे. मध महत्वाचं आहे. मग शहाणा माणूस काय करतो? धूर करतो. धुराने ते पळून जातात आणि मग तो मध चाखायचा असतो. तसं आमचं काय झालं? तैसा हृदयामध्ये मी रामू, सर्व सुखाचा आरामू, का विषयाशी कामू. काय आमची जी मिठी पडली ना 5 विषयामध्ये, शब्द रूप रस आणि गंध, त्या मिठीमुळं आम्ही दुःख भोगतो. त्या माशांची मिठी पडली, आम्हाला मध जवळ असून खाता येणार. विषयाशी मिठी पडली, आमच्यात असणारा परमात्मा आम्हाला समजाना, त्याचं परम असा आनंद आम्हाला मिळाला, त्याला सुख म्हणतात. काही करायचं महाराज. जसं धूर केला ना, काहीच खर्च नाही, ऑटोमॅटिक त्या पळून गेल्या. आणि आम्ही म्हणतो काय मध आहे राव, अरे काय मध आहे राव. कधी? ती मिठी पडलेली आम्हाला बाजूला कशी करता येईल हे ज्ञान पाहिजे. तिथं दांडगही चालत नाही. मला मी माशा मारीन, तुला मारतील माशा, दूर कर फक्त. मग इथं सुद्धा बघा बरं का महाराज, आमची जी मिठी पडली, मी खातो, मी पितो, ही माझी मंडळी, माझे हे पोरं, माझं घर, माझी दार, माझ्याकडे बघतो काय म्हणला. ही मिठी दुःख देणारी मिठी नाही. आणि याच्यातून सोडवणारा माझा साधू आहे, माझा भगवंत आहे. माझा साधू म्हणजेच माझा भगवंत, माझे सद्गुरू आहे. ऐका ना तुम्ही, दिदिल्या नुटी ताटी ही कधीच सुटणारी नाही महाराज, अजिबात सुटणारी नाही. बाकीच्या साधनांनी सुटत नसते, तात्पुरती सुटत असते. पण माऊली सांगतात एवढी मिठी पडली होती ती न सुटणारी. अनेक साधना केल्या, तेवढ्यापुरती सुटती. घरापर्यंत आलो का पुन्हा उठती. दुःख होत होतं ना, ती तुझ्या कृपा दृष्टी. काय हो काय महाराज, हे काय हे, काय हे? माऊली समजताय ना आपल्याला. तुम्ही नामधारक आहे, तुम्हाला समजायलाच पाहिजे. हे दुसऱ्याला कळत नसतं मला बाबा. आणि त्यांना बिचाऱ्याला कळत नाही, म्हणून त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत डोक्यावरून हात फिरवा, ते आपल्या पैसे बसतील. आपण टूर करायची नाही. मला कळतं त्याला कळत. मग जवळ असणारी माणसं उठून जातील. आपल्याला माणसं जोडायचे.
म्हणून आपण लहान व्हायचं. मग एक एक माणूस जोडा. या भाऊ इकडे या, पुढे या. अहो इकडे या, पुढे या, बस इथं. या इकडे इकडे बसायला बस इथं बस. कुठं बसलेला मग पण ऐका, बघा ना बरं. बघा आता हा मुलगा सुद्धा जर प्रेमाने आपण या बसा म्हटलं तर तो जवळ येईल. आपण म्हणलं ए पोराव तुमचं काय काम आहे, ते म्हणतील तुमचं काम चालू द्या मग. हा महाराज, परमार्थ तेच झालं नेमकं. तुम्हाला नाही कळत म्हणजे ती यादी माझ्याकडे द्या. अरे ज्याला कळत नाही त्याच्याकडे द्या नाही यादी. तुला कळत आहे ना, मग त्याला कधी कळत का तोच घोडत आमटी तो कायम. नाही अहो आज तेच चाललंय महाराज. द्या ना दुसऱ्याला पुढं. भाऊला म्हणा भाऊ थोडं लक्ष द्या ना, त्यांना आमच्या जोडीला ही द्या नाही यादी. कोणते महाराज ठेवले जरा सांगा. आपणच करणार आहे ते आपल्याला उलट म्हणतात नाही तुम्ही ठरवा, आम्ही आहे तुमच्याबरोबर. मग बरोबर घेण्यासाठी त्यांना मोठं करा ना. त्याला नाही कळत म्हणले, मग त्याला कळतच नाही म्हणजे कळूनच द्यायचं नाही का मग. कुठलं मला हेच कळत नाही महाराज, तुम्ही कोण आहे. तुम्हाला जर ज्ञान झालं असताना तर ह्या जनतेला बरोबर घेऊन चालू पण त्यांच्या पाया पडायला शिका ना तुम्ही. मी तर नेहमी त्या मताचा माणूस आहे. म्हणजे तुम्ही त्यांचे का पाया पड. अरे ते आज्ञेने त्याला कळत नाही, मला ज्ञान झालं मी पाया पडायला पाहिजे ना. का पाया पडायचं तो आज्ञेने विचारत नसताना पडला. पण तू पड ना, तुला ज्ञान झालं आहे ना, तुला तूच सांगतो ना सर्वामध्ये देव, मग तुला त्याच्यातून दिसला का. तू पड ना पाया. काय गंमत आहे बरं का. खूप मजा आहे राजे, भाग्यवान आहे रे आपलं गाव, पूर्ण भाग्यवान आहे. नारायणगिरीजी महाराजाच्या पदस्पर्शाने जनार्दन स्वामी मौनगिरी शिवस्वरूप असणारे माझे बाबा शिवस्वरूप होते जनार्दन स्वामी. हे मी 4थीला असताना अनुभवलेली गोष्ट आहे. माझ्या तेव्हा त्यांचा आशीर्वाद आहे मला, हे मी कबूल करणार. आणि उर्वरित राहिलं त्यांचं आयुष्य संपलं, निघून गेलं. पण जो प्रसाद द्यायचा राहिला ना, दुसऱ्या रूपात येऊन तो प्रसाद मला दिला. हे समजलं पाहिजे. माझं नाही तुझं नाही, ऐकत नाही. ही जी मिठी पडलेली आहे दुःखाची मिठी, ती तात्पुरती इंजेक्शननी होईल पण पुन्हा इंजेक्शन घ्यावं लागेल. असं काही इंजेक्शन घ्या का पुन्हा दुःखच नाही आलं पाहिजे. आणि ती मिठी जर सुटायची असेल, बघा बरं का, ही उवीलही सुंदर विषय ब्याळे मिठी शब्द रूप रस गंध आणि स्पर्श ही मिठी पडलेली आपल्याला, ही भयंकर दुःख देणारी आहे. दिलेल्या नुठी ताटी ती कधीच सुटत नसते, ती सुटत नाही म्हणूनच आपण दुःख भोगतो. म्हणले नाही पण महाराज झाल्यावर अजिबात नाही, ती मिठी आणखीन पडते. म्हणले मी महाराज झालो आणखीन मिठी पडली मला. हो तुम्ही मी समजा महाराज आणि मी इथं आलो, तुम्ही विचारलंच नाही, मला लई दुःख होईल. मला थोडंसं व्यवस्थित करावं लागेल. ही मिठीच पडली विषयाची प्रकृती, ती सुटत नसते. अहंकार असतो तिथे. आणि माऊली सांगतात हे जे माझ्या जीवनात होतं ना, ज्यांचा मी जे जे कार्य करतो ते शुद्ध आहे, उदार आहे, प्रसिद्ध आहे. नेहमी त्यांच्या ठिकाणी आनंदाचे वर्षाव होत असतो, दुःख त्यांच्याकडे नाही. आणि पडलेली माझी आयुष्य जी मिठी होती ना दुःख भोगण्याची, ती तुझ्या कृपा दृष्टी निर्विषय होय. निर्विषय त्यांची कृपा झाली, मी निर्विषय झालो. निर्विषय, कुठलाच विषय माझ्यामध्ये राहिला नाही. बघा खूप सुंदर. काय गोरख भाऊ खरंच याला भक्ती म्हणतात. ह्यो विषय समाजला फिटअप इतकं सुंदर तुम्ही म्हणजे काढलं ना. हो 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 बघा बोल महाराज माऊली आपल्याला सांगतात असं असणारं जे आमच्या जीवनामध्ये दुःख आहे महाराज. जन्म आणि मृत्यू फार मोठी मिठी पडली. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा डुकरं, पुन्हा गाढवं, पुन्हा किडे मकुडे, क्षणामध्ये वळवळ करणारे. आता क्षणात वळवळ करणं चांगलं आहे नाही, गटारात उलटं पालटं डुकर होऊन लोळलं चांगलं आहे का, शी खाणं चांगलं आहे. मिठी पडली ना, ही मिठी पडली. कुत्रं आता आपण जेवतो, कुत्रं तिथं बसलेलं आहे. हां ते म्हणतं वाढा, म्हणजे भूक लागली, बोलता येत नाही, वाचा गेली, मुका झालो, बैरा झालो. का जेव्हा असं शरीर होतं तेव्हा मी केलं नाही म्हणून हे आलं. म्हणजे काठी घेणं हाणली त्या कुत्र्याला. बघा आता ते भाकर मागत आहे शीत, बाकी फक्त बोलता येईना. हाव त्याच्या काठी घाला रे बरगडात. तुकडाचा नाही मिळाला महाराज. बरगडात काठी कॅंग 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 इतकं लागलं त्याला सांगता येईना. कुठेतरी असं कॅंग 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 करतं. का
ज्या टायमाला सुंदर नरदेव त्याला होता ना, त्या टायमाला ते आता जसं भोगतं त्या टायमाला ते असं भोगत होतं. तुला कळत नाही का बांधान चाला मूर्खा, तंगडे मोडू का म्हणले, हा रस्ता आहे तुझ्या बापाचा आहे का, असं भोकलं ना ते. आता भोकत आहे ते. आता वेळ निघून गेली मायबापांनो. नरदेव सुंदर मिळाला ना, याच्यात तुम्ही भोका पण काय काय मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. हे भोका ती वेळ येणार नाही उद्या. आणि ही माऊली म्हणतात ही मिठी पडली होती. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा डुकर, पुन्हा 184 मिठी पडली, पण सुटलो नाही. सोडावणारे शुद्ध उदार ज्यांच्या ठिकाणी आनंदाला कमी नाही, ते जेव्हा मला भेटले ते तुझ्या कृपादृष्टी निर्विषय होय. कुठलाच विषय राहिला नाही. डोळ्यांनी श्रीला पाहण्याचा विषय राहिला नाही. फार कपडे घालून नटा हा विषय राहिला नाही. म्हणजे तुम्ही आता इस्त्री करून आले, हे तुमच्यासाठी आलो, माझ्यासाठी नाही. मला खरंच अन्नाले कपडे मिळाले तुमचे, धुवा मग आता काय करतात. हे माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी व्यवस्थित होऊन मी तुमच्याकडे आलो. कारण तुम्हाला व्यवस्थित दिसावा असं वाटतंय ना. काय अण्णा हां कपडे फाटले नाही का तुमच्याकडं, कारण तुम्हाला सण होणार नाही, तुम्ही लगेच नवीन कपडे मला आणणार आहे, म्हणून तुमच्यासाठी हे बसावं लागतं. हो महाराज, निर्विषय कुठलाच विषय नाही. आणि ज्या टायमाला निर्विषय वृत्ती होईल ना, त्या टायमाला तीच वृत्ती निवृत्त होते. आणि तो निवृत्तीनाथ तुम्हीच हे निवृत्तीनाथ. फक्त विषयाची मिठी सुटली, ती कोणामुळं, ज्यांच्यामुळे सुटली ना, त्यांचा जय जय काय करायचं. म्हणून आपण तो बोला पुंडलिका हृदय विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की, नरेंद्रजी महाराज की, श्रीपाद बाबा महाराज की. आमचा का म्हणून कोणी म्हणा ना, मलिक महाराज की जय. मिठी पडलेली सुटली नाही आमची. जरी आम्ही किती नाटक केलं तरी ती सुटलेली नाही. तुम्हालाही दिसतं. कशावरून? पाकिटवरून भांडत बसलो मी आता. मग मिठी कुठे सुटली? माऊली तुम्ही काही वेडे नाही, तुम्ही आमच्यापेक्षा सांगा. आम्हाला वाटतं मी लई शाणा धरून तुम्ही येडे. लोक बोलत नसतात, तुम्ही आम्हाला टेप लाईत असतात. किती उंची याची. हा महाराज, तुम्हाला खरं सांगतो, बाबा म्हणायचे सोन्याहून पिवळा आहे समाज, पण इथं बसणारी हे जागेवर नाही म्हणले अजून. समाज का सुधारत नाही? अरे हाच सुधारलेला नाही ना भाऊ, यालाच माहीत नाही काय याला द्यायचं. बरोबर की नाही भाऊ? तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला सुख पाहिजे म्हणून माझ्या समोर बसले, मला तेच माहीत नाही द्यायचं. मी आणतो इकडे तिकडे चाटा हशितो रडितो. जेवले बाबांनी पत्तर पालथे, पुन्हा काहीच नाही. तसं नाही झालं पाहिजे. माऊली काही सांगतात, त्यांचा अनुभव जर यावासा वाटत असेल ना तुम्हाला, मग त्यांना जो अनुभव आला त्यांनी मांडला, ते तुझ्या गुरु कृपादृष्टी निर्विषय होय झालो. मग तुम्हाला जर हे दुःख वेगळं व्हायचं असेल तर कोणाची कृपादृष्टी पडायला पाहिजे आपल्यावर? हो, सद्गुरूची कृपाच व्हायला पाहिजे. आणि सद्गुरूची कृपा होण्यासाठी तसं ते सांगतात तसं वागवा लागेल. निवृत्तीनाथांना हा बोध प्राप्त झाला परंपरेचा, गैनीनाथांनी दिला. आणि माऊलीला मग ते सांगायला लागले. माऊली म्हणले मी वेळा आहे का, महाविष्णूचा अवतार लई शहाणे झाले काय, मेळ बसला असता का? पण ते काय म्हणले, दादा दादा सांग ना काय ते मला सांग ना दादा. आणि बोध झाल्यानंतर लगेच म्हणले, दादा अरे तू दादा नाही, माझा भगवंत आहे, माझे सद्गुरू आहे, कळलं रे मला. अवघाच संसार करीन सुखाचा, जाईन ग माहीत आहे पुंढरपुरा. हे मला आज कळलं. कोणता संसार हा मला कळलाय. जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे मी झालोय. सफल झाला माझा संसार, सफल झाला. समजून घ्यायच्या गोष्टी, समजून देण्याच्या गोष्टी. आपण एकत्रित आलो असं नाही केवढं. या भाऊ थोडंसा या, आता 5-10 मिनटं दूर कल्पना या पुढे. खूप चांगली गोष्ट नाही बापांनो. अरे तुमच्यासारखे माझ्या समोर बसणे माझं परम भाग्याची गोष्ट आहे राजा. आणि मी माझं भाग्य समजतो का माऊलीसारख्याने मला जवळ केलं. माऊली म्हणतात ऐक ना राजा. मी म्हणतो सांगा ना बाबा, सांगा ना, सांगा तुम्ही. तुला जेवायचं असेल मी नंतर जेवल माऊली, पण तुम्ही मला सांगा.
तुमच्या सोयीने मी वागणार, माझ्या सोयीने नाही. मी थांबा म्हणले, मी जरा जेवण करतो आणि थोडा फ्रेश होऊन येतो. नाही नाही, तसं नाही, तुमच्या सोयीने सांग. का? कारण मला तुमच्याकडचं घ्यायचं, आपल्या सोयीने परमार्थ करायचा, साधू संतांच्या सोयीने करायचं. लक्षात घ्या, मला हे सांगायचं. हो महाराज, हे का आपण 1-5 मिनिटात बंद करू? किती वाजले महाराज? नाही तसं नाही, जास्त वेळ 8:30 अजून 15 मिनटं घेऊ, 8:45 बंद करू आपण. ऐक, आणि महत्त्वाचं आहे, गावरान तूप आहे ना, चमच्याभर असलं तरी जमतं. मग बघा ना माऊलींचा, माऊली मंगलचरणी बरं का, गुरुबद्दल आदर निर्माण झाला तो आपल्याला सांगतात का माझ्या सद्गुरू जीवनात लाभले, माझ्यात किती बदल झाला, मी किती आनंदी आहे, कौतुक करता. आपण म्हणतो बस माझ्या बापाने, अरे का बापाचे गुण गातो. अरे बापाचे गुण गाऊ नको तर कोणीच गाऊ. म्हणजे काय केलं तुझ्या बापाने, काय आहे तुझ्याकडं, काय इस्टेट आहे? अरे माझ्या बापाने मला लहानचे मोठं केलं ना, म्हणून तर मी तुमच्या समोर आहे ना. हे शब्द अपेक्षित आहे बापाला. आपण काही त्याने माझ्यासाठी तरी कमावून. तू आकाशातून पडला का अचानक? शेंबूड पोचला नसेल तुझा, आईने तुला तुझं भुंड धुतलं नसेल का? नाही सांगा ना, ही जाणीव नसतं का आम्हाला व्यवहारात? मग परमार्थात तेच आहे ना. भाऊ जरी इथं बसले तर भाऊंची भाऊला इथं बसले, त्यांना जाणीव असायलाच पाहिजे ना, का मी इथं बसलो केवळ माझ्या आणि ते भाऊ माझ्या गुरुमुळं बसलो ना. हा भाव नको प्रगट व्हायला? व्यवहाराने परमार्थ वेगळा नाही महाराज. तुमचा व्यवहार तोच परमार्थ. आईबापाला जीव लावा, कुठेच जाऊ नका, विठ्ठल रुक्माई तुमच्याच घरात. हो, पुंडलिक भाऊ तुमच्याच घरात. झाडलोट करते ती जनी आहे, दाशी, तिला दाशी समजू नका, ती जनी माझी. का असं भाव तयार होत नाही आपलं? तेरी मेरी धुसफूस धुसफूस. अरे काय, अरे एक दिवस जायचं निघून, कवडीसुद्धा बरोबर येणार नाही, मग काहीच येणार नाही, फक्त नाम बरोबर येणार नाही. मग त्याच्याशी काही एकरूप होत नाही तुम्ही. ही का होत नाही त्याचं कारण सांगितलं माऊलीने. विषय वेळे मिठी दिदिली अनुठी ताटी, जी पडली ना मिठी, मी माझं अमकं तमकं फलनं बिसन सुटत नाही. म्हणून तू देव असून तुला तुझा अनुभव येत नाही. शेवटपर्यंत म्हणतो मी एक अमुक आहे, मी अमकी आहे. ही मिठी जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तुमच्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही. सुख तुम्हाला समाधान लाभणार नाही. किती काही असू द्या, याच्यात कितीतरी उदाहरण आहे, खूप आहे, समाधान नाही, मिळू शकत नाही ही मिठी सुटल्याशिवाय. आणि ही मिठी सुटण्यासाठीच परमार्थ करायचा. ती मिठीतून बाजूला सुखरूप तुम्हाला समाधानी सुखरूप आनंद स्वरूप करणारं ते दैवत आहे, ते तुझ्या. माऊली म्हणतात, ही जी गडबड झाली होती ना, मी खूप प्रयत्न केला, उपाय धरून बघितले, गंगेत न्हावून बघितलं, नारळ फोडून बघितले, गुलाल उधळून बघितला, बाहेरीतली अगरबत्ती जाळून बघितली, पण मी माझं काही वजा होईना हो देवा. आणि हे वजा होत नाही तोपर्यंत मला सुख नाही ना. हे वजा व्हावं असं वाटत असेल ना, ते तुझ्या गुरु कृपाच दृष्टी, कुठे जायची गरज नाही. बघा, आणि मगच निर्विषय जे विषय होते ना, 5 शब्द रूप रस गंध आणि स्पर्श, हे दुःख देणारे विषय हे निर्विषय झाले, आपल्या जवळ राहिले नाही. फक्त आणि फक्त मदापर्यंत जाण्यासाठी फक्त दूर करावा लागला, माशा थांबल्या नाही. तसं देवाकडे जर जायचं असेल, फक्त आणि फक्त गुरुची कृपा दृष्टीची गरज आहे आपल्याला. किती काही सोपं आहे महाराज. मी सांगितलं खूप पळापळी करून बघा. डोके आपटा, पायरी गणीस नारळ फोडा, पायरी गणीस एक नाही, तरी त्या ओढ्यापुरता आनंद पुन्हा घरी येऊस्तोवर टिकत नाही. हो, आनंद स्वरूप असणारा जो आनंद तुमच्यातच आहे, तो बाहेर शोधतात तुम्ही. गुरुच्या कृपेशिवाय तो तुमच्यात आहे, त्याचा पत्ता लागणार नाही. ऐका महाराज, मग तरी कवना ते तापू पोळी, कैशनी व शोकू जाळी, जरी प्रसाद रस कळली पुरी येशी तू. मग जर तुम्ही गुरुची कृपा झाली, तुम्हाला विषय कळला, तर कोणाला तापू म्हणजे त्रास देणार आहे का आपण? देणार? हो,
माझ्या ताईकडं जर बघितलं आणि मला असं वाटतं ताई जे आहे इतकं माणूस लहान होतो. तुम्ही म्हणणार हे तुला कळत नाही हे ना, तरी कवना ते तापू पोळी मी कोणाला त्रास देईल का, कैशेनी व शोक जाळी, एखाद्याला दुःखात टाकून हातपाय खोडायला मी लाईन का. हा जरी प्रसाद प्रसाद रस कल्लोळी पुरी शितू, जर तो प्रसाद गुरुची कृपा म्हणजे त्यांच्याकडनं मिळालेलं साधन हे जर मिळालं पुरेशी, याच्या पलीकडं दुसरं नाही आहे. आणि हे जर मिळालं तरच ह्या गोष्टी घडतात, एरवी नाही. बाकी किती काही मोठं झालो तरी दुसऱ्याला ताप दिल्याशिवाय राहत नाही, दुसऱ्याला बोचकाडीशिवाय राहत नाही. नाही जमलं तर याच्या कानं सांगून यांचे भांडणं लावून पुन्हा मिठायला तोच राहतो. भांडू नका, लावून दिली मी. हो देव शपथ सांगतो, इतकी बिलिंदर कंपनी का. या ओव्यामध्ये बसा ना तुम्ही, कारण गुरुची कृपा होईना आणि गुरु तशी भेटाना. हे भेटले ना, हे असेच भेटले आतापर्यंत. सद्गुरूची कृपा, सद्गुरू भेटले. सद्गुरू म्हणजे माझं नाम. त्यांची कृपा होण्यासाठी चिंतन करा. बघा तुम्ही एकदम धुतल्या तांदळासारखे तुम्ही व्हाल आणि नजर ते आली आणि तुम्हाला सगळीकडे माझा भगवंत दिसत. सगळं मिटलं माय बापाव, सगळं मिटलं. आणि मग योग सुखाचे सोहळे शौका तुझे निष्निहाळे. आणि मग योग म्हणजे भगवंताशी झाल्यानंतर जे सुख आहे, तर हे मला मिळालं आहे, तुम्हाला मला मिळालं नाही. या शौकाला मी सेवक आहे, ते मला मिळालं आहे ना. तुझे निष्निहाळे, तुझ्या त्या प्रेमानं, तुझ्या त्या आशीर्वादानं. आणि मग काय झाले, जे काही सुख आहे आज तू माझे लळे पुरवतोस ना. कोणते सोमसिद्धीचे लळे पाळीशी तू सोहम सोहम. तो मी आहे, तो मी आहे. हे लळे तू पुरवतोस ना, तर तू तो आहे. कोण माझा गुरु आहे. आणि म्हणे मी का गप्प बसावं, का मला नाही जमत म्हणले. मी त्यांच्याबद्दल बोलणारच. काय बापाचं सारखं सांगतो, तुम्हाला नाही कळायचं हो. मला कसं त्यांनी लहानचे मोठे केलं ना, कदाचित खायला नसायचं म्हणले, स्वतः उपाशी राहिले, मला जीव घातला. झोपलो गारठ आहे ना, त्यांच्या अंगावर कपडा नसायचा, माझ्या अंगावर ते टाकायचे. सकाळी मानेखाली हात घालायचे, गरम पाण्याने माझं तोंड धुवायचे. मला पेता येत नव्हतं तर मला चहा पाजायचे. मी का माझ्या बापाचं कौतुक करू नका. तुम्ही म्हणता का सारखं बापाचं कौतुक करतो, व तुम्हाला काय कळणार आहे. माझ्या बापाचे काय माझे उपकार आहे. व्यवहार पण तसाचे, मग परमार्थ कसा असन. मी जे तुमच्यापाशी बसलो, तुमच्यापाशी बोलतो, तुम्ही मला एवढं डोक्यावर घेऊन नाचतात ना, त्याचं कारण एकच आहे, माझ्या सद्गुरूची कृपा आहे मायबापन. म्हणून मी का त्यांच्याबद्दल बोलणार नाही, का मी त्यांचं वर्णन का करणार नाही. कारण त्यांनी मला तुमच्यापाशी बसवलं आहे माणूस म्हणून. का मला त्यांची आठवण येणार नाही. त्यांची म्हणजे कोणाची, या जगाचा जो मालक भगवंत तो सद्गुरूच्या रूपात येऊन भेटला त्यांची. म्हणजे तुम्ही काय श्रीपाद बाबा करतात. नाही, नारंगीजी महाराज माझ्या श्रीपाद बाबाचे बाप आहे, माझा आजोबा आहे. म्हणजे आजोबा मोठा नाही का, माझा पंजोबा गंगागिरीजी महाराज त्या कुळातला मी म्हणले. श्रीमंताचं लेकरूही हा भाव तयार होणं, त्या स्थितीत राहणं, याला परमार्थ म्हणतात मला. त्या स्थितीत जर तुम्ही राहिले ना, तर 100% कोणीच तुम्हाला काहीच करत नाही. का, हा सगळा माझा भगवंत नटलेला आहे. कसं काय भांडणं होतील. एकच मी मारामारी करीन कमी माझ्याशी साशा नाही करू शकत, कारण मी एकच. म्हणजे काय, हाच एक अनेक झाला. म्हणजे कशासाठी, मस्त आनंद लुटण्यासाठी. बघा माझा भगवंत किती किती मोठा आहे. तो भगवंत सद्गुरूच्या रूपात भेटला आणि त्यांना समजून सांगितलं आपल्याला, राजा तू माणूस नाही, तू पुरुष नाही, तू स्त्री नाही, मग मी कोण आहे बाबा. तू तत्व वासुदेव रे. तत्वाने गेला ना, तू वासुदेवच आहे. तत्वाने गेलो तर, तत्वाने जर आपण गेलो ना, साड्या कपडे नसून हा कापूस आहे. तत्वाने जर गेलो ना, अनेक प्रकारच्या आकाराला आलेले, त्याला आम्ही आकाराला आलेल्या त्याला दागिने म्हणतो. तत्वाने जाते सोनंच आहे हो. आणि तत्वाने जाण्यासाठी जे तत्व आहे, तत्व म्हणजे परमात्मा, त्याने रूप घेतलं ते सद्गुरू, तेच फक्त हा रस दाखवते, एरवी नाही. पण
भाग्यवान आहेत आपण. आणि मग सोम सिद्धीचे लळे पाळशी तू, आधार शक्तीची अंकी. कोणत्या मांडीवर बसवतो? आधार शक्ती. हां, आपले सद्गुरू नेहमी म्हणतात, भाऊ काळजी करू नको, परिस्थिती निर्माण झालेली राहणार नाही राजा. का आले गुरु? अरे लय अवघड झालं बुवा, कसं काय होईन बुवा. याच्यासाठी आला का? याच्यासाठी आला का? आल्याबरोबर चहा येतो, चहा घेऊ आपण, चहा घेऊ भाऊ, काळजी करू नका काही काळजी करू नका. आल्या निघून जाणार आहे. मी नेहमी वादळ आलं म्हणतो, पडू नका, घाबरूच नका, वादळ राहणार नाही. कारण आलं आहे ना ते जाणार आहे. जे येतंय नाही जातंय नाही ते परमात्मा आहे. हो, आलेलं शरीर आलेलं आहे, हे राहणार आहे का? मग हे जाणारच आहे, मग रडायचं काय? आम्हाला हे ज्ञानच नाही ना. मग ते काय करतात? आधार शक्तीच्या अंकी, वाढविशी कौतुकी. आधाराच्या शक्तीच्या मांडीवर बसवतात आणि त्याला मोठं करतात. महाराज आपले संत ते काम करतात. बघा तुम्ही कीर्तन प्रवचन साधूंचे ऐका, त्यांची भाषा ऐका, मवाळ साच रसाळ, आपल्याला इतकं खूप गोड वाटतं. आपण काय छान बाबा आज आले, काय मस्त कीर्तन केलं. हां, त्याच्यामध्ये कुठला विषय दुसरा त्यांचा नव्हता, अहंकार नव्हता. तुमचे शेकरूप झाले, तुम्हाला एकरूप केलं मग सांगितलं, तो आनंद प्रगट झाला तुमच्यात. आणि हे माऊलींचं म्हणून माऊली म्हणतात मला राहत नाही म्हणून. मला जर तुमच्यापर्यंत पोच केला असं एवढं मोठं ना, माझ्या सद्गुरूची कृपा आहे म्हणून मी वर्णन करतो. खूप इतकी गंमत आहे ना महाराज, खूप मजा आहे, खूप मजा आहे. बघा, श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी वो सरते, राणीव बैसी श्रुते श्रवणाच्या. आणि मग हे खाली आलेले खूप मस्त बरं का. आता आपल्याला वेळ फार कमी आहे, कारण ह्या 2-4 ओळीवरच आपली रात्र जाईल. हा म्हणजे तुम्हाला सांगतो, पण मी का पटापट घेतलं, हे सोम सिद्धीचे लळे पाळशी आणि हे तुमच्याकडे भजन आहे. तुम्हाला आता त्याची खरी किंमत कळेल. माऊली वर्णन करतात हो, सहज आलं, सहज पवणी झाली, याच्यासाठी खूप अठ्ठाशे. हो, काय कोण किती पळतं तरी हे नाही, अजून सहज आलं. सहज मला जर 100 रुपये दिले किंमत नाही कळणार. पण जरी मी करावं काम, गाडी जाईल करावं, गाडी जाईल, 100 नाही 50 दिले ते म्हणतो भाऊ तुम्हाला विसरणार नाही का? सहज नाही वाढलं, त्याची किंमत कळली. हां महाराज, एखादा आला भिकारी, तुम्ही सहज ताट घेऊन गेले, त्याला काहीच वाटणार नाही. त्याला 2 तास उभं राहू द्या, मग वाढा, तेव्हा किंमत कळते. हो, हा जर व्यवहार आहे ना, हे तसंच आहे महाराज. सहज मिळालं त्याचं कारण आहे तुमचं मागचं चलमीचं पुण्य, नारायणगिरीजी महाराजांची तुमच्यावर कृपा होती. आणि म्हणून त्यांनी पुणे तुमच्यापर्यंत हा बोध पोच केला. ही माझ्या नारायणगिरीजी महाराजांची कृपा आहे. जरा फोटो पुढे उभे राहिले ना, फोटो वाजा करा, आजही तुम्हाला दिसतील, पण त्या स्थितीत तुम्ही गेले पाहिजे. जोपर्यंत म्हणले नाही मी काय करते, म्हणले बाबाला ओवळली ती, मी ओवळती म्हणलं बाबा हजर नाही तिथे. तुम्हाला असं ढकललं तरी कळलं ना, पडले असते ना मी. ही स्थिती जेव्हा तयार होईल ना ओवळताना, त्या टायमाला बाबा तुम्हाला दिसतातच. फोटो म्हणजे बाबा नाही, फोटोमध्ये बाबा आहे. ऐका जरा, तुम्ही म्हणजे देव नाही, तुमच्यात देव आहे, तुम्ही फोटो आहे. बघा बरं का, हे समजलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही आले. आणि मी तुम्हाला हेच समजून सांगितलं पाहिजे, उगाच गप्पा गोष्टी रंगून हां हो करून निघून जायचं नाही. त्याच्यासाठी नियोजन आमचं इथं. फिरा पण हे करा, मोकार त्रास होईल असं फिरू नका. नाही तर मी येत आलो, मी चहा घेत नाही, मग माझ्या माईकडं चहाला दूध नाही, मग मी म्हणायचं जाऊ द्या ताई, नाही दूध आणाच तुम्ही. ताई हिंडती इकडे तिकडं साऱ्या गल्लीत. याच्यासाठी आलं का तू? नाही, याच्यासाठी आला का? आपण थांबून घेऊ. आई 1-2 दिवस आहे. मला पण तुमची संगत खरंच वाटते. तुमची संगत एवढी उंच आहे ना. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही माझ्यासमोर माझा भगवंताच्या रूपामध्ये बसलात. तुमची नजर माझ्यावर कृपा करते आणि ती कृपा झाल्यानंतर मी बोलत असतो. लक्षात घ्या जरा काही. पुंडलिकावर जे श्री ज्ञानदेव